आणि भगवान शंकराची पूजा केल्याच्या नंतर ते पाणी आपण तुळशीला व्हायचं नाही, ते बेलाच्या झाडाला व्हायचं. कारण बेलाचं झाड हे भगवान शंकराचं स्वरूप मानलं जातं. औदुंबराचं झाड दत्तात्रयाचं स्वरूप आहे आणि बेलाचं झाड भगवान शंकराचं स्वरूप आहे. आपल्या दारातल्या तुळशी वृंदावनामध्ये भगवान शंकराची पिंड नसावी, आपण ते पाणी पिंडीला वाहू नये, पिंडही नसावी. ऐका लक्ष देऊन अजून. आणि भगवान शंकराला आपण जो बेल वाहतो तो नखानं तोडायचा नाही, तो बोटाने तोडायचा असतो. त्याची फांदी तोडायची नाही, तो नखानं तोडायचा नाही. किडलेला बेल देवाला व्हायचा नाही, पान तुटलेला बेल देवाला व्हायचा नाही. आजचा बेल व्हायल्यानंतर तुम्ही उद्या सुद्धा तो बेल वाहू शकता, कारण बेल शिळा होत नाही, फक्त त्याला धुवून घ्यायचं प्रथा सांगितलेली आहे. आज वाहिलेला बेल तुम्ही धुवून घेतला की उद्या तो चांगला होत असतो आणि स्वच्छ होत असतो. तो पुन्हा त्याच्यामध्ये जेवढा आज आपण वाहतो तेवढीच ऊर्जा असते. पण अशा भगवान शंकराच्या पूजेचा महिमा या ठिकाणी सांगितलेला आहे. आपल्या कपाळाला भस्म लावलं पाहिजे, भस्म लावलं पाहिजे. पण किती जागेवर शरीराला भस्म लावायचं? 32 ठिकाणावर भस्म लावायचं. नाही 32 तर 16 ठिकाणावर, नाही 16 तर 8 ठिकाणावर तरी अंगावर भस्म असावं. शिवपुराणात असं वर्णन आलं की ज्याच्या कपाळाला भस्म नसेल त्याच्या घरचं पाणी सुद्धा पिऊ नये, असं वर्णन शिवपुराणामध्ये आलेलं आहे. असं भरपूर आहे. आणि भगवान शंकराला बेलाचं पान आवडणार आहे.